उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। 4 दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आला होता अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भुजबळांची अजित पवारांच्या फोनमुळे नाराजी दूर होणार का याकडे लक्ष लागलंय। अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या संभाषणाबाबत आपल्याला माहिती नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। तर त्यांच्यात काय बोलणं झालं याबाबतही माहिती नसल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगे यांचा चांगलाच समाचार घेतलाय। पिंपरी चिंचवडचा विकास कुणी केला हे सर्वांना माहिती आहे। ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणा असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगे यांना टोला लगावलाय। नाराज असल्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। आपण नाराज नसून फडणवीसांच्या पाठीशी आहोत असं वक्तव्य शिंदेंनी केलंय। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती असा गंभीर आरोप बच्चू कडूंनी सरकारवर केलाय। सरकारनं गुन्हा केला, आता लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला। काही जण मुंबई लुटायला आलेले आहेत, पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पंधरा 20 वर्ष मुंबई कुणी लुटली हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी लुटारूंची भाषा बोलू नये असं शिंदेंनी म्हटलंय। काही जण मुंबई लुटायला आलेत असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी यांची तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आली आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। परिवहन खात्यासह एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी प्रताप सरनाईक आग्रही होते। बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। त्यासाठी राज्यात 366 तालुका केंद्र उभारली जाणार आहेत। ही सुविधा राज्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरू झाली आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे। भाजप सदस्य नोंदणीचा वेग वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा असे आदेश भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिलेत। भाजप सदस्यता नोंदणी अभियानाच्या अंतर्गत अलिबागमध्ये आढावा बैठक झाली। देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसवलंय, मात्र ते मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देत नाहीत अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय। शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। त्यानंतर भांडारकर संस्थेनं त्यांचा राजीनामा स्वीकारलाय। राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील शेकडो शिवप्रेमी विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। राहुल सोलापूरकरांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाच्या द्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला आहे। कलेक्टर ऑफिस जवळ मारहाण केली असून वाल्मिकनं चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता असाही आरोप करुणा मुंडेंनी केला आहे। करुणा मुंडेंना 2 लाख पोटगी देण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयानं दिलेत। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत। त्यांना मारहाण झाली असून देखभाल खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिलेत। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचा 18 वर्षांचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे यानं सोशल मीडियावर पोस्ट करून आपली भूमिका मांडली आहे। आमचे वडील जगातले सर्वोत्कृष्ट नसले तरी ते आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हते असं शिशिव मुंडेनं म्हटलंय। भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग असून त्यांचा सरकारनं राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। त्यांना मंत्रिपदावरनं काढलं तर सरकारची इब्रत राहील असंही त्यांनी म्हटलंय। पुण्यात गिया बारे रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे। पुण्यात 4 नव्या जीबीएस संशयित रुग्णांची वाढ झालेली आहे। पुणे पालिका हद्दीतील 33 तर पुणे उपनगरात 86 रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये देखील
20 रुग्ण आणि 21 रुग्ण हे पुणे ग्रामीणमध्ये आढळलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात जीबीएस संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. जीबीएस सदृश्य रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान जीबीएस रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. भिवंडी महानगरपालिकेनं अनधिकृत नळ जोडण्यांवर धडक कारवाई केली आहे. अनेक पाण्याच्या विद्युत मोटर्स आणि पाईपलाईन ताब्यात घेतल्यात. अनधिकृत इमारत उच्च न्यायालयाने निष्कासित करण्याचे आदेश दिले, पण कार्यवाही झाली नाही. रहिवाशांनी अनधिकृतपणे नळ जोडण्या घेतल्या होत्या, त्यावर महापालिकेनं कारवाई केली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचाराप्रकरणी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी माघार घेतली. आम्हाला केस लढायची नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलंय, तर केस मागे घेण्यासाठी आमच्यावर कुणाचाही दबाव नसल्याचं त्याच्या आईवडिलांनी सांगितलंय. बदलापूर एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही, दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवाल मुंबई हायकोर्टानं केलाय. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने हा सवाल केलाय. ठाण्यातील ठेकेदारांनी पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. सरकारनं कंत्राटदारांचं बिल न दिल्यामुळे ठेकेदारांनी काम बंद आंदोलन केलंय. सरकारनं बिल न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सोयाबीन, कापूस, तूर आणि गहू घेऊन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. सोयाबीनला 8, कापसाला 10, तुरीला 12,000 रुपये क्विंटलचा भाव द्यावा अशी मागणी केली आहे. धुळे शहरातील मोहाडी परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोहाडी उपनगर एकता समितीनं मोर्चा काढला. वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी आक्षेप घेतलाय. गोंधळ आणि घोटाळा होऊ नये यासाठी परीक्षेचं सेंटर बदलण्याची मागणी होतीये. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीवर 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कुंभमेळ्यात सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचं व्यापक जाळं उभारलं जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झालं. या कुंभमेळ्यातील स्वयंसेवकांच्या मदतीनं कॅमेरे बसवण्यासाठी पाहणी सुरू केली आहे. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रतितोळा सोन्याचा भाव 87,000 पोहोचलाय, तर प्रति किलो चांदीचा भाव 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय. लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढते, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाण्यातील शहापुरातून एकविरा आईची पालखी उत्साहात प्रस्थान झाली. या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले. 4 दिवस पायी प्रवास करून ही पालखी 10 फेब्रुवारीला एकविरा आईच्या मंदिरात पोहोचणार आहे. तर पदयात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. अभिनेता विकी कौशलनं संभाजीनगरमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित होतोय. यावेळी विकीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. लखमापूर ते कापरा रोडवर आरोपींनी बचत गट कर्मचाऱ्याकडनं 2.25 लाखांची रोख रक्कम जबरीने हिसकावली होती. टोळीमधील 6 आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलंय. सोलापूरमध्ये कार चोरणाऱ्या राजस्थानच्या बिश्नोई बंधूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या दोघांनी राजस्थानातून सोलापुरात कार चोरण्यासाठी आणली होती. चोरीचं ठिकाण शोधण्यासाठी आरोपी गुगल मॅपचा वापर करत असल्याचं तपासात उघड झालंय. नाशिकमध्ये एका व्यक्तीच्या गळ्यातील 4,86,000ची सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मटका किंग 6 वर्षांनी न्यायालयात शरण आलाय. सम्राट कोराणे असं या आरोपीचं नाव आहे.
एका महिला IPS अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं त्याच्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार होता. 6 वर्ष तो कोणाच्या आशीर्वादाने फरार होता असा सवाल उपस्थित होतोय. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली आहे. पुण्यातील येरवडा, कोंढवा आणि फराजखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली. या प्रकरणी एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जळगावात रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या नायडू टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 4 आरोपींना अटक करून मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यांच्याकडनं 2 लॅपटॉप, 6 मोबाईल चार्जर, घड्याळं, काही रोख रकमेसह धारदार चाकू जप्त केले. सांगलीच्या विट्यातल्या MDX प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. कारखाना भाड्यानं देणारी मालकीन गोकुळा पाटीलवर गुन्हा दाखल झालाय. कारखाना भाडे तत्वावर देताना कायदेशीर प्रक्रिया न केल्यानं गुन्हा नोंदवलाय. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून सरकारनं नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यातील 40% शेतकऱ्यांची अजूनही सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. अकोला जिल्ह्यातील अद्याप 6000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी आहे. तर ऑक्टोबरपासूनच सोयाबीन खरेदीची प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली आहे. शेतकऱ्यांकडील संपूर्ण सोयाबीन खरेदी होईपर्यंत हमीभाव दरानं सोयाबीन खरेदी करावी अशी मागणी तुपकरांनी केली आहे. शेतकऱ्यांकडे अद्याप 55 ते 60 क्विंटल सोयाबीन पडून आहे असं देखील तुपकरांनी सांगितलंय. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोयाबीन खरेदीबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. पणन विभागानं सोयाबीन खरेदीची मुदतवाढ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. जोपर्यंत खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरूच राहतील असं स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिलंय.